महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या मुंबईत आहेत। आज नवी मुंबईत विमानतळाचं ते उद्घाटन करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। साधारणतः दुपारी 3 वाजता ते विमानतळाची पाहणी करतील। त्यानंतर दुपारी 3:30च्या दरम्यान हे उद्घाटन पार पडेल। काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांनी देखील या विमानतळाची पाहणी केलेली होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडून। आकांक्षा, आपण पाहतोय नवी मुंबई सज्ज झालेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताकरता। या विमानतळाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत, कसं असणार आहे हे नवी मुंबईतलं विमानतळ? नक्कीच आज महत्वाचा दिवस आहे, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रतीक्षित होतं आणि आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उद्घाटनाचं ओपनिंग होत आहे। पाहायला गेलात तर या ठिकाणी अनेक वैशिष्ट्य या विमानतळाची आहेत, कारण हा सर्वात मोठा देशातील विमानतळ असणार आहे। यामध्ये अत्याधुनिक सुविधा देखील असणार आहेत। सध्या आपण आहोत त्या सभेच्या ठिकाणी। पाहायला गेलं तर याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि ते नागरिकांना संबोधणार आहेत। आणि हा जो विमानतळ पाहायला गेलं तर या ठिकाणी वैशिष्ट्य पाहायला गेलं तर मल्टी मॉडल ट्रान्सपोर्टचं कनेक्टिव्हिटी या विमानतळाला मिळणार आहे। मागील काही 2-3 महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मल्टी मॉडल जे ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर आता मेट्रो स्टेशन्स असतील, एक्सप्रेसवे, उपनगरीय रेल्वे सेवा असतील किंवा जलवाहतूक सेवा, अशा विविध सेवांचा समावेश किंवा कनेक्टिव्हिटी ही थेट नवी मुंबई विमानतळाला जोडली जाणार आहे। आणि पाहायला गेलं तर जलवाहतूक सेवा ही असणार आहे। नवी मुंबई विमानतळ हे पहिलं विमानतळ ठरत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हा महत्वाचा विमानतळ मानला जाणार आहे। आणि यामध्ये जरी उद्घाटन झालं तरी डिसेंबर अखेरीस ही जी सेवा आहे विमानतळावरना ती सुरू होणार आहे। आणि इंडिगोचं पहिलं विमानतळ हे जे प्रवासी सेवेसाठी या ठिकाणी उड्डाण घेण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता तिकीट खरेदीसाठी सुरुवात देखील झालेली आहे आणि आता प्रतीक्षा होती त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची, आता अखेर संपलेली आहे आणि नवी मुंबई परिसर आता नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। आकांक्षा, या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं अशी खरं तर मागणी केली जात होती। असं म्हटलं जात आहे जी कमान आहे, एंट्रन्स जो आहे त्या ठिकाणी बॅनर लावण्यात आलाय दिबा पाटलांचा, पण या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात आलंय का, काय नेमकी माहिती आहे? नक्कीच गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत दिबा पाटील समितीची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये दिबा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण अद्यापही नाव दिलेलं नाही आहे। तर हे एकच नाव महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पाठवलेलं आहे, ते म्हणजे स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव पाठवलेलं आहे। त्यामुळे या विमानतळासाठी जरी नाव निश्चित केलं असलं तरी मात्र 3 महिने अजून उशीर होणार आहे, कारण पहिलं जेव्हा विमान या ठिकाणी टेक ओव्हर होईल तेव्हाच विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जाणार आहे। मात्र स्थानिक भूमिपुत्र असतील या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे अशी बॅनरबाजी केलेली आहे का नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दिबा पाटाला दिबा पाटील यांचं नाव दिलेलं आहे। आणि त्यामुळेच कुठेतरी आता त्यांच्या मनात देखील एकच इच्छा राहिलेली आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे दिबा पाटील यांचं नाव हे दिलेलं आहे। निश्चित, म्हणजे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात आलेलं आहे हे स्पष्ट होत आहे। दिबा पाटील यांच्या कुटुंबियांपैकी कोण कोण या मुख्य सोहळ्याकरता उपस्थित राहतील याविषयी काही माहिती? नक्कीच, आता जरी दिबा पाटलांचं नाव हे निश्चित झालं असलं तरी आज नरेंद्र मोदी सभेमध्ये या दिबा पाटील यांच्या नावाचा उच्चार करणार का किंवा कोणती नवीन घोषणा करणार का हे पाहणं महत्वाचं असेल। आणि त्यानंतर दिबा पाटील यांच्या घरातले असतील, त्यांचा मुलगा असेल किंवा नातू, सून, असे सर्वच कुटुंबीय या विमानतळासाठी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि त्यामुळे नरेंद्र मोदी जर या ठिकाणी मोठी घोषणा करणार असतील तर भूमिपुत्रांसाठी ही खूपच आनंदाची गोष्ट असणार आहे। अगदी, या सगळ्या परिसरामध्ये तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात येतोय। नवी मुंबईकर देखील या सगळ्या क्षणाचे साक्षीदार होऊ पाहतायत, त्या दृष्टीने कशी व्यवस्था करण्यात आली आहे? नक्कीच, जेव्हापासून उद्घाटनाची तारीख समोर आलेली आहे तेव्हापासून नवी मुंबईचे पोलीस प्रशासन हे सज्ज झालेलं आहे। ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे
आणि वाहतूक पोलीस असतील ते 1000हून अधिक वाहतूक पोलीस या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी आहेत. असे 3000हून अधिक पोलीस कर्मचारी नवी मुंबईचे या ठिकाणी बंदोबस्तासाठी सज्ज झालेले आहेत. वाहतुकीचं पाहायला गेलं तर जड अवजड वाहनांना आज सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत नवी मुंबई शहरामध्ये प्रवेश बंदी असणार आहे आणि त्यामुळेच पाहायला गेलं तर आता वाहतुकी सभा देखील असणार आहे आणि त्यामुळे या सभेला 25 ते 30,000 नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी होऊ नये किंवा गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून आता ही पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे आणि पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता नरेंद्र मोदी यांची सभेसाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चित. आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा. नवी मुंबईच्या विमानतळासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलंय. पाहूया आपण काय ट्विट करतात ते. नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्याकरता स्थानिक भूमिपुत्र आग्रही आहेत. दुर्दैवानं या